थोडी अजित मुंगाजी आणि सूरज मुंगाजी पाहायला मिळेल. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सूरजला आपण पाहिलाय. यंगस्टर नारपोले आणि त्यांच्या बरोबर खेळताना संघ तुम्हाला पाहायला मिळेल. अजनबी स्पोर्ट्स ओवळे संघ पाहायला मिळेल. 3 षटकांची मॅच असेल. अजनबी ओवळे आणि यंगस्टर नारपुले अशी मॅच असेल. आजच्या रात्रीमधील अंतिम मॅच, शेवटची मॅच पाहायला मिळत आहे. दिवस आणि आपण पाहिलं तर रात्र दुसरी या स्पर्धेची पाहायला मिळते. सरपंच ट्रॉफी 2 टीम आणि आता या 2 टीम मधून कोणता संघ सुपर 5 साठी पुढे जाईल. काल करंजाडे संघ क्वालिफाय झाला. आजच्या या 2 टीम मधून कोणता संघ क्वालिफायर असेल हे सुद्धा पाहायला मिळेल. अजनबी स्पोर्ट्स ओळे आणि त्यांच्या बरोबर यंगस्टर नारपोली. स्ट्राईकवर अजित मुंगाजी, नॉन स्ट्राईक एंडला सूरजला आपण पाहत आहे. तर बॉलिंग मार्कवर दिनेश पाटील. दिनेश पाटील एक चांगला गोलंदाज, अष्टपैलू कामगिरी सातत्यानं पाहायला मिळता त्याची, परंतु समोर मात्र एक दर्जेदार खेळाडू सातत्यानं आपण पाहिलं तर विस्फोटक खेळी ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळत असते तो अजनबी ओळे टीमचा अजित मुंगाजीला आपण पाहत आहे. सूरजचा सुद्धा खेळ आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळाला. मॅचला सुरुवात, पहिला बॉल, षटक क्रमांक 1 पॉवर प्ले आणि त्यामध्ये दिनेश पाटील सज्ज झालाय. दिनेश पाटीलचा हा पहिला बॉल. समोर नितीशला आपण पाहतोय लॉंग ऑफ मध्ये आहे. डीप मध्ये एक सिंगल तिथून मिळाली टीम अजनबी ओळे टीमला आणि पहिल्या बॉलवर सिंगलनं टीमचा अकाउंट 1 धावेनं ओपन होतोय. 3 षटकांच्या मॅच मध्ये किती धावेचा 1 टार्गेट या मॅच मध्ये सेट केलं जाईल. या वेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि अगदी प्रॉपर कनेक्शन नाही आहे. चेंडू खेळपट्टीवर राहिलाय. चांगला बॉल दिनेशचा पाहायला मिळाला आणि त्या बॉलवर मात्र डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. 2 बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉलमध्ये एक सिंगल रन्स पाहायला मिळतीये. 18 बॉलच्या खेळामध्ये पूर्वार्धामध्ये धावा किती येतील, किती जोडल्या जातील टीम नारपोली संघाच्या समोर हे पाहायला मिळेल. या वेळेला पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या रिझनमध्ये नितेशला आपण पाहताय. चांगली फिल्डिंग आजच्या रात्रीमध्ये नितेशची पाहायला मिळाली आणि आणखी या बॉलवर एक सिंगल येते. 3 बॉल आणि त्यामध्ये 2 धावा खर्च केला दिनेश पाटीलनं. वेगवेगळ्या पद्धतीने चेंडू हाताळणं हे काम तो सातत्यानं करत असतो. वेगवेगळ्या बॉल व्हेरिएशनच्या नुसार हाताळणे आपण त्याला पाहत आहे. आणि आता सुद्धा आलेला चांगला बॉल आणि चांगल्या बॉल नंतर आपण पाहत आहे आणखी एक सिंगल. चेंडू क्रमांक संपले 4 मध्ये 3 धावा, त्यामध्ये एक डॉट बॉल आणि चांगलं षटक सध्या तरी मी म्हणेन या पॉवर प्लेच्या षटकामध्ये नारपोली टीमसाठी सध्या राहिलं आहे दिनेश पाटीलचं हे षटक. त्यावेळेला लॉर फुल टॉस पुन्हा एकदा नितेश येत आहे. नितेशच्या हातामध्ये बॉल आलाय. चांगली फिल्डिंग करतोय. तितकी चांगली फेकी पाहायला मिळाली. 3 बॉल अद्यापर्यंत 5 चेंडूमध्ये नितेशकडे आलेत. चांगली फिल्डिंग करतोय म्हणून तर आपण पाहिलं लॉंग ऑफ मध्ये डीप मध्ये त्याला फिल्डिंगसाठी सज्ज केलं आहे. आणि आता मात्र शेवटचा अंतिम बॉल असेल. शेवटच्या अंतिम बॉलवर इथून मात्र फटका सुरेख पाहायला मिळालाय. अजितच्या बॅटमधून 5 चेंडू शांत होते, परंतु शेवटचा बॉल जसा समोर पडला आणि त्यानंतर मात्र येतोय हा मोठा फटका. 6 धावा आमची गिरीश माडिक यांना आपण पाहू शकाल.
त्यांचे आपण स्वागत करूया. खूप मेहनती मुलगा आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण त्यांना पाहत असतो सातत्यानं, परंतु षटक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धाव संख्या 10 या अंकावर. चला नारपोली टीम जवळ येऊ नका प्लीज, कारण गोलंदाज तुमचे रेडी असतील. कारण 5 षटकांमध्ये कोणत्या गोलंदाज वापरायचे, 4 मध्ये 3 मध्ये ठरलेलं असतं आणि प्रत्येक बॉलवर एकत्रित येणं दोन्ही टीमसाठी सूचना असेल. चला इथून मात्र एंड अगदी आपण पाहू शकाल. चला एंड इथून आपण पाहताय. तीन इकडून 3 तिकडून काय करायचं, पुढची इकडून कर चालेल. पहिल्या षटकामध्ये 10 धावा संख्या आल्या. चला गोलंदाज येत आहेत निखिल निखिल भास्कर. आजच्या रात्रीमध्ये दोन्ही टीमचा खूप चांगला खेळ राहिला. एका बाजूला नारपोली, दुसऱ्या बाजूला ओवळी संघ पाहायला मिळतोय. निखिलचा हा बॉल अतिरिक्त बाहेर पाहायला मिळतोय. या बॉलवर जास्त टर्न होताना पाहिलंय आणि त्यानंतर वाईट बॉल आलाय. अवांतर चेंडू फेकलाय. अवांतरनं धाव संख्या 11 रन्स पाहायला मिळेल. पुढच्या बॉलवर पुन्हा एकदा निखिल सज्ज होतोय. समोर सूरजला आपण पाहत आहे पंचाच्या उजव्या बाजूनं. चांगला बॉल या वेळेला बॅटच्या मधून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. चांगला चेंडू होता आणि बीट होत असताना आपण पाहिलं सूरजला आणि वाईट नंतर येणारा हा मात्र डॉट बॉल. डॉट नंतर धावसंख्या स्थिर आहे 11 धावा. ज्या वेळेला बॅटच्या स्लॉट मध्ये आणि फटका सुरेखा उडवलाय हवाई सफर आणि येतोय हा आणखी एक षटकार. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर आलाय आणखी एक षटकार अजनबी उले टीम साठी आणि 6च्या बरोबरीनं टीमची धावसंख्या आता टोटल 17 या अंकावर. 17 रन्स स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. हा बॉल, या बॉलवर जोरदार अपील पाहायला मिळत आहे आणि पंच मेमणे सध्या तडसत आहेत. जोरदार अपील, आत्मविश्वास अगदी जर पाहिला त्यानंतर उत्साह, परंतु पंच इथून आता जवळ येत आहेत. विचार विनिमय, काय बॉल असेल, अगदी या बॉलवर काय खेळलंय या साऱ्या गोष्टी अगदी पाहायला मिळतील. निखिल याचा हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. समोर सूरजला आपण पाहिलंय. धावसंख्या सध्या तरी आपण पाहिली. हा बॉल कदाचित या बॉलवर डॉट बॉल आलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आपण पाहताय चुकी होती. डॉट बॉल आला असता कदाचित, परंतु रनआउटची विकेट साठी अगदी केलेले प्रयत्न पाहायला मिळाले निखिलच्या माध्यमातून, परंतु एक धाव मात्र मिळाली. स्ट्राईक आता रोटेट झाली आहे, स्ट्राईक चेंज झाली, स्ट्राईकवर आलाय बॅट्समन अजित मुंगाजीला आपण पाहताय. पुन्हा एकदा निखिल या वेळेला सज्ज होतोय. षटक क्रमांक 2. दुसऱ्या षटकामधील बॉल संपलेत अद्यापर्यंत. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आहे टोटल 18 या अंकावर. हा बॉल ऑफ स्टंपच्या खूप बाहेर पाहायला मिळतोय. त्यानंतर आणखी एक
वाईट बॉल आलाय आणि वाईटनं टीमची धावसंख्या आता टोटल जोडतीये ती म्हणजे 19 या अंकावर. फटका इथून सुरेख पाहायला मिळालाय. अजितच्या बॅटमधून आलेला आणि केक धमाका षटकार. टीमची धावसंख्या 6 पुढे जातीये. धावसंख्या आता टोटल 25 या अंकावर. 25 25 धावा. आता बॉल शिल्लक असतील या षटकामधील. टोटल बॉल शिल्लक असतील या षटकामधील. वाईट बॉल फेकलाय. अवांतर आलाय. अवांतरनं टीमची धावसंख्या आता टोटल 26 या अंकावर. 26 धावा. अक्रॉस द लाईन फिरून खेळण्याचा प्रयत्न आणि या बॉलवर मात्र ओव्हरथ्रो पाहायला मला हिटचा प्रयत्न होता, परंतु जिथे सिंगल तिथे मात्र 2 धावा. 2 धावा जोडल्या आणि 2 आता 12 बॉल इथून पूर्ण झाले, कंप्लीट झाली. 2 षटकं आणि 2च्या मदतीनं 14च्या सरासरीनं अजनबी ओळे संघाने जमवली ती 28 धावसंख्या. चला तिसऱ्या षटकासाठी लगेच सुरू करूया आपण. आणि दीपकजी पाटील सर एक्सरसाइज करतात बघा मैदानाच्या आतमध्ये, तुम्हाला पाहायला मिळतील. डे नाईट स्पर्धा कव्हर करताना आपण त्याला पाहत असतो. आमची तिकडे रायगड पंच कमिटी अध्यक्ष विशालजी पाटील सरांना पण पाहत आहे. चित्रपटामध्ये सुद्धा ज्यांची कामगिरी पाहायला मिळाली. आणि बघ एक जबरदस्त पंच इकडे आमची एक जबरदस्त क्रिकेटर आजही क्रिकेटच्या पटलावर ज्यांचा खेळ पाहायला मिळत आहे. ओपन अप तालुका असेल, या साऱ्या गोष्टी आपण पाहिल्यात. अगदी बघ विजय बालाजी सर असतील, परंतु 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती तब्बल 28 या अंकावर. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज सज्ज झालाय टीम नारपोली संघाकडून निखिलेश पाटील. त्यानंतर आपण पाहता अगदी आपण जर पाहिलं असेल संतोष चौधरी सरांना सुद्धा आपण पाहताय. कालच्या रात्रीमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर अगदी शेवटपर्यंत या स्पर्धेचा आनंद घेतलाय. आणि खूप साऱ्या गोष्टी अगदी आपण पाहिलं त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहत असतो. एक उत्कृष्ट पंच, एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व, वेगवेगळ्या सर्वच क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये एक उल्लेखनीय कामगिरी. परंतु या वेळेला मात्र फटका सुरेख आलाय. अगदी स्लॉट मध्ये फेकून दिलाय. आउट ऑफ दी पार्क. उंच निलाम गगनभेदी गगनचुंबी षटकार. थर्टी 35 धावसंख्या. या वेळेला आणखी एक उडवलेला फटका. फटका सुरेख पाहायला मिळालाय. अजितच्या बॅटमधून येतोय. अजनबी स्पोर्ट्स ओळे संघासाठी येणारा हा सुद्धा आणखी एक दमका षटकार. धावसंख्या टोटल 41 अंकावर. काल 3 षटकांमध्ये 41 जोडल्या होत्या. 42चं टार्गेट होतं. 42 धावा डिपेंड झाल्या. करंजडी टीमनं डिपेंड केल्या होत्या. समोर संघ आपण पाहिला तर संघ होता वरचे ओळे संघ होता. आज आपण पाहता ओळे संघ आणि त्यांच्याबरोबर नारपोली, परंतु 2 षटकांमध्ये 28 होत्या. आता मात्र तिसऱ्या षटकाला जी सुरुवात झाली निखिलेश पाटीलनं खर्च केल्या. 2 बॉल 2 चेंडूमध्ये 3 चेंडू आणि त्यामध्ये 2 षटकार, 1 लेगबाईची धाव, अशा टोटल 13 धावा इथून आता खर्च होत आहेत. 3 बॉल मध्ये आता आणखी किती धावा.
आणखी काही स्ट्रॅटेजी गेम प्लॅनिंग पाहायला मिळेल. कारण जी सलामीची जोडी आपण जर पाहिली ना, अजित मुंगाजी आणि सूरज ही चांगला खेळ करते. एक चांगले पार्टनरशिप भागीदारी पाहायला मिळतीये. धावसंख्या 41. पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय. फटका इथून डीप एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहू शकाल. संधी अगदी आली होती, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही. फिल्डरला बीट केलाय आणि चेंडू मात्र पुन्हा एकदा अजितच्या बॅटमधून जातोय. 4 धावेसाठी 4च्या मदतीनं टीम पोहोचली आहे. ओळे संघ आता मात्र 45 अंकावर 45. 45 धावसंख्या. उर्वरित 2 बॉल. आता 2 बॉल मध्ये किती धावा येत आहेत किंवा कमबॅक केलं जाईल का, आणि इथून मात्र काय घडलं जातंय बघा. दिनेश पाटील एष्ट्यांच्या मागे. त्यानंतर आपण पाहिलं तर चेंडूला अगदी अडवू शकले नाही. चुकी झाली, त्याचा फायदा मात्र आपण पाहिलाय. फायदा मिळालाय चौकार, परंतु इथून चेक केलं जात आहे. बॅट्समॅन रिव्ह्यू पाहायला मिळतोय. बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आलाय. व्हाईट बॉल आहे की नाही चेक केलं जाईल. स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळेल. 4 धावा तर आलेत आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. कारण अगदी पाहिलं ना, वाईड लाईन त्याच्या खूप आतमधून बॉल आलाय. अगदी जवळून आलेला बॉल बॅटच्या, आणि त्यानंतर परंतु 4 धावा मिळाल्या. धावा कशा येऊ देत. आणि या वेळेला फुल टॉस बॉल. शेवट गोड केला अजित मुंगाजीनं. इथून मात्र इनिंग समाप्त झाली. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 18 बॉल समाप्त झाले आणि 18 बॉल मध्ये पूर्वार्धामध्ये जमवली धावसंख्या टोटल 55 धावसंख्या. 55 रन्स टार्गेट ठेवलं येणारे 18 बॉल, आणि त्यामध्ये 56 धावेची गरज आहे टीम यंगस्टर नारपोली संघाला. येणारे बॉल 18 आणि 56ची गरज आहे. अठरा चेंडू आणि 56 धावेचं टार्गेट ठेवलं. आता मात्र या मॅच मध्ये सकाळचं सत्र, आणि या सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर 56 धावा आता वाचवल्या जातील. डिपेंड होतील की मग यंगस्टर नारपोली संघाची सुद्धा फलंदाजी ही चांगली फलंदाजी आहे. त्यांच्याकडे सुद्धा बॅटिंग लाईनअप खूप सारी आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये आता 56 धावा मग चेस होतील का पाहायला मिळतील. समोर मात्र आपण पाहताय अजनबी ओळे गोलंदाजी सुद्धा सुरेख सातत्यानं करत आला हा संघ. परंतु आता मात्र दोन्ही टीमसाठी महत्वाची मॅच आहे. जो जिंकेल त्याला संधी मिळेल सुपर 5 मध्ये. म्हणजे एका ना एका पारितोषिकावर त्यांचं नाव कोरलं जाणार आहे, आणि मग सरपंच ट्रॉफीमध्ये अगदी त्यांचं स्थान टिकून राहील. परंतु 18 बॉलमध्ये 56 धावा, आणि मग सज्ज होतील. बॉलिंग मार्कवर तुम्हाला पाहायला मिळतील. गोलंदाज येतोय ओल्ड टीम कडून रोशन मुंगाजी. रोशनच्या हातामध्ये बॉल दिलाय. रोशनकडे जबाबदारी इथून दिली आहे आणि तो स्वीकारतोय. परंतु समोर सलामीला आलेला बॅट्समन पाहायला मिळेल तुम्हाला. कल्पेश मस्करला आपण पाहताय, आणि त्याच्या जोडीला जयेंद्र पाटील.
एक चांगली जोडी पाहायला मिळेल. 18 बॉल 56. जी फलंदाजी मग अजितनं केली, सूरजने केली. 56 धावा जोडण्यासाठी खूप मेहनत परिश्रम घ्यावे लागतील. चांगला खेळ करावा लागेल. 3-2-1 लेट्स प्ले सेकंड इनिंग. 56 टार्गेट. पहिलाच बॉल उंचावरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु रोशन यांचा बॉल चांगला पाहायला मिळालाय आणि या बॉलवर मात्र अगदी संपर्क जुळला नाही. त्यानंतर मात्र डॉट निर्धाव बॉल इथून टाकलाय. आता येणारे 17 बॉल आणि त्या 17 मध्ये राहिल्या 56 धावा. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. ऑन साइडला आपण पाहताय शॉट मध्ये अजितनं फिल्डिंग केली आहे. अगदी 30 यार्डच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सिलिमिडॉनला चांगली फिल्डिंग, परंतु इथून डॉट बॉल आलाय. 2 चेंडू इथून पूर्ण झाले. धावसंख्या अद्याप नाही आहे. स्लोवर 1 पाहायला मिळतोय. बॅटवर तर घेतलाय. धावा किती येतील की त्यानंतर मग या बॉलवर आपण पाहिलं असेल अप्रतिम झेल टिपलाय. फिल्डर होते संयम पाटीलनं टिपलेला झेल, परंतु इथून मात्र चेक करतोय आपण. चला बॅट्समॅननं घेतलेला रिव्ह्यू पाहायला मिळेल, कारण प्रत्येक टीमसाठी एक रिव्ह्यू आपण देतोय आणि तो इथून चेक केला जाईल. अगदी बॅटिंग करणार टीमचा रिव्ह्यू आहे ना. चला इथून आपण चेक करणार आहोत. झेल टिपलाय, तो कशा पद्धतीने टिपलेला आहे, अगदी सीमेरेषेच्या आतमध्ये की मग त्यानंतर काही पोझिशन्स, अगदी काय सिच्युएशन तिथे क्रिएट झाली, या साऱ्या गोष्टी अगदी पाहायला मिळतील. आणि बॅट्समन आउट असेल OUT. चला फलंदाज बाद चांगला झेल पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र कल्पेश मस्कर एक महत्वाचा खेळाडू नारपोली टीमचा आता मात्र मैदानाच्या बाहेर येतोय. अडचणी वाढवल्या जातील, कारण 2 चेंडू डॉट, त्यानंतर तिसऱ्या बॉलवर व्हेरिएशन स्लोवर 1 बॉल होता आणि त्या बॉलवर पिकअप केलं, परंतु त्यानंतर मात्र अगदी फटका फसला. फटका फसलाय. आणखी एक झेलची संधी आणि आणखी एक झेल टिपलाय. अल्या पावली माघारी परतावं लागतं दिनेश पाटीलला. रोशन मुंगाजीला मिळाली सफलता टीम ओळे संघाला आणि नारपोली संघाचा आणखी एक खेळाडू बाद झालाय. आता समीकरण राहिलं जात आहे. बॉल शिल्लक असतील आता मात्र या षटकामधील 4 बॉलचा खेळ संपलाय, म्हणजे 14 बॉल आणि त्या 14 मध्ये 56 धावा, म्हणजे अद्याप खातं ओपन झालं नाही नारपोली टीमचं. 4 बॉल डॉट, त्यामध्ये 2 सफलता पाहायला मिळत आहेत. पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा आता गोलंदाज रोशन मुंगाजी आणि समोर त्याचे आता नवीन बॅट्समन आलाय आतिश मस्कर. आतिश मस्कर वेगवेगळ्या व्हेरिएशन चेंडूला हाताळणं हे रोशनची खासियत राहिली आणि ते तो दाखवतोय. अगदी फिंगर रोल वाईट साठी. चला आपण वाईट चेक करूया. स्क्रीनवर चेक केलं जात आहे. बॉल लिगल आहे, फेअर डिलिव्हरी की अवांतर बॉल, धाव मिळेल की डॉट बॉल. कंट्रोल रूम मधून इथून चेक केलं जात आहे. अनिकेत तुमची असतील साईप्रीत लाईव्ह.
इट्स अ वाईट बॉल कॉल. अवांतर बॉल असेल, अवांतरची वाईटची इथून धाव जोडली जाते आहे आणि खूप सारा टर्न पाहायला मिळाला जास्त अतिरिक्त आणि त्या टर्न नंतर मात्र बाहेर निघालेला बॉल पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर मात्र मागच्या पुढच्या बॉलवर विकेटचं पतन झालाय. आणखी एक विकेट जाती, आणखी एक धक्का लागलाय. टीम आपण पाहत आहे नारपोली संघाला अडचणीमध्ये अडकलाय खूप. आता टेन्शन प्रेशर नारपोली टीमवर पाहायला मिळेल. विकेट इथून गेली, टोटल विकेट गेल्यात. 3 फलंदाज बाद झालेत. आमच्या जय मल्हार हॉटेलचे सर्वा जगदीश शेठ मुकादम हे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. अगदी आपण पाहू शकाल. त्यानंतर आपण पाहिलं असेल बघा जी 4 व्हीलर लाईट ऑफ करायची आहे, बघा लाईट बंद करायची आहे. सामना सुरू आहे. येस, थँक्यू. त्यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळेल. चांगला बॉल इथून हाताळला आणि या बॉलवर मात्र डॉट आलाय. षटक इथून कंप्लीट होते. पहिल्या षटकामध्ये रोशननं खर्च केल्या त्या म्हणजे फक्त एकच धाव वाईटची आणि अगदी आता राहिले 12 बॉल आणि त्या 12 मध्ये 55 धावा. म्हणजे अवांतर सोडला तर मेडन षटक अगदी पाहायला मिळेल मी म्हणेन रोशन याचा. परंतु शिरडोन प्रीमियर लीग ही सुद्धा स्पर्धा सोमवारी लगेच असेल 22 तारखेला, म्हणजे पहाटे 23 तारखेला ही फायनल. त्यानंतर 23 तारखेला डे नाईट फॉर्मॅटमध्ये SPL शिरडोन प्रीमियर लीग ही स्पर्धा सुद्धा लगेच आपण कव्हर करणार आहोत. त्यानंतर साईदीप हॉटेलचे सर्वा गुड्डू शेठ मुकादम यांचं इथे शुभागमन झालंय. गुड्डू शेठ आपण या आपलं स्वागत असेल. मग आमचे जगदीश शेठ मुकादम असतील, यांचा सुद्धा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. पियुषला आपण पाहत आहे. संतोषजी चौधरी सर असतील, त्यांचा सुद्धा संघ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे. स्वर्गीय दिलीप चौधरी हा संघ या नावाने खेळणार आहे. त्यानंतर आमची आपण पाहिलं तर जय मल्हार या नावानं पियुष 11 हा संघ सुद्धा पाहायला मिळेल. अशी 8 संघ त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. डे नाईट फॉर्मॅटमधील एक चांगली स्पर्धा. यावेळेला पहिलाच बॉल पाहायला मिळतोय अतिरिक्त बाहेर, ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला आहे आणि या बॉलवर मात्र वाईटची धाव इथून खर्च होती आहे. अवांतरनं धावसंख्या आता स्कोर कार्डवर लागली ती 2 धावा. येणारे बॉल आता 12 मध्ये 54 धावेची आवश्यकता असेल. 12-54चं समीकरण पाहायला मिळेल. ज्या वेळेला फुलटॉस बाटवर घेतलाय, फटका इथून चांगला पाहायला मिळतोय आणि चेंडू मात्र निघालाय सीमा पार चौकार. आमच्या चंदूजी वाघमारे यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. साईप्रीत लाईव्ह आणि सर्व हा बॉल इथून वाईट फेकलाय. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव पाहायला मिळाली. धावसंख्या आता 7 ऑन अ बोर्ड. स्लोवर 1 पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ मध्ये खेळतायत, वेगानं फिल्डर येत आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, परंतु हॅलो पंच, रिटायर्ड आउट. ओके, यस. चला त्यानंतर नवीन बॅट्समन हा चेंडू पाहायला मिळतोय आणि त्यानंतर मात्र आणखी एक आलाय चौकार. चौकारनं धावसंख्या स्कोर कार्डवर जोडली जातीये.
ती टोटल आता स्कोर कार्डवर 4 न 12 रन्स. परशा ग्रुपचे बघा आमचे मेंबर्स पाहायला मिळतील. सागरबाई भोईर, त्यानंतर आमचे सचिनभाई पवार यांना आपण पाहत आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत करूया आपण. क्या बात आहे, काय आणलंय काय सचिन दादा? चला आपण या बॉलवर आलाय षटकार आणि या षटकारनं मात्र टीमची धावसंख्या आता टोटल स्कोर कार्डवर पाहायला मिळतीये तुम्हाला. ती म्हणजे जोडली जाईल ती तब्बल धावसंख्या 18 या अंकावर. अठरा धावसंख्या पाहायला मिळेल. प्रशांत कॉर्नर आणि तिथून आलेली मिठाई तुम्हाला पाहायला मिळतीये. अगदी हा बॉल आणखी एक फटका इथून चांगला पाहायला मिळेल, परंतु खडतय काय? डिसिजन काय येतोय? या बॉलवर मात्र आलाय चौकार. फिल्डर होते, फिल्डरनं केलेली अगदी जर आपण पाहिली तर सकाळचा नाश्ता आलेला आहे. खमंग ढोकळा, चेंडू द्यायचा चला. खमंग ढोकळा, त्यानंतर प्रशांत कॉर्नरचे बिस्कुट, त्यानंतर हलवा पाहायला मिळेल. चला आमचे जगदीश मुकादम हे सुद्धा इथे आलेत. धावसंख्या आहे टोटल 22. 7 बॉल आणि 34ची आवश्यकता. 7 चेंडू आणि 34 धावा. बावीस धावा. 7 मध्ये 34 करायचे आहेत. मोठे फटके जर आले तर कदाचित या धावा होऊ शकतात, परंतु हा बॉल इथून मात्र सीमा रेषेच्या बाहेर इथून जातोय. चौकार तर आलाय, परंतु इथून वेस्ट हाईट साठी चेक केलं जाईल. चला आपण हा बॉल चेक करणार आहोत स्क्रीनवर. कदाचित या फटक्यानंतर 4 धावा तर येत आहेत, परंतु या बॉलवर कंट्रोल रूम मधून डिसिजन काय येईल हे सुद्धा इथून चेक केलं जाणार आहे. बॅटिंग अंपायर्स कॉल इथून पाहायला मिळतोय. इट्स अ नो बॉल कॉल. नो आणि त्याच्यावर चौकार, म्हणजे 5 धावा आता मायनस झाल्या. 7 मध्ये 34 ची गरज होती, आता राहिल्या 7 बॉल 29 धावा. 7 मध्ये 29. 3 षटकार जर लगावले तर बॅक टू बॅक आमची जगदीश शेठ मुकादम आणि गिरीश दादा मुकादम यांच्या माध्यमातून जय मल्हार हॉटेल 8780 ही रक्कम तुम्हाला दिली जाईल. गाडी क्रमांक लकी नंबर 8780 हे पारितोषिक तुम्हाला दिलं जाईल जगदीश शेठ मुकादम गिरीश शेठ मुकादम यांच्या माध्यमातून. परंतु बॉल 7 मध्ये 29ची आता आवश्यकता. या एक नो बॉलनं चौकार आल्यानंतर चला बॉल द्या. चला आयोजक चेंडूची पूर्तता करा. आपण मॅच मध्ये आता थोडस वेगळं चित्र निर्माण झालं. एक ट्विस्ट पाहायला मिळत आहे. असं वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये फक्त दावा रोशननं खर्च केल्या,
आणि 3 षटकारांसाठी आमची 33-12 सचिनभाई पवार यांच्या माध्यमातून सुद्धा पारितोषिक दिलं जाईल. परंतु हा बॉल या बॉलवर मात्र मिळाली ही तब्बल सिंगल रन्स आली आहे. आणि या सिंगल्सनं आता मात्र शेवटचे अंतिम 6 बॉल आणि 6 मध्ये 28 धावेची गरज. 6 मध्ये 30 धावा हव्या होत्या. मागच्या नाईट स्पर्धेमध्ये किंग शेल्डनकर पुरस्कृत स्पर्धा पण पाहिली आणि त्या स्पर्धेमध्ये जिते आणि आपण पाहिलं असेल अगदी एक जबरदस्त सामना आपण पाहिला होता. त्यामध्ये टोटल जर पाहिलं तर 30ची गरज होती आणि त्या धावा आदेश मतेनं इथून जमवल्या होत्या. 5 षटकार मारले होते. मग 8780 ही रक्कम सुद्धा त्याला मिळाली होती. परंतु आपण पाहताय अगदी येणारे 6 बॉलमध्ये 28 धावा इथून जोडल्या जातील. 28 धावा डिपेंड होईल कोणता संघ सुपर 5 मध्ये क्वालिफाय होईल, कोणता संघ सुपर 5 मध्ये दाखल होईल आणि कोणता संघ पुढे जाईल हे अगदी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 6 बॉल विनिंग कॅल्क्युलेशन इक्वेशन 28. पहिल्या 3 बॉलवर बरेच काही निर्भर आहे. पहिल्या 3 बॉलवर जर एका 2 विकेट आले तर कदाचित या मॅचमध्ये पुन्हा एकदा नारपोली संघाला पाहू शकणार आहात. परंतु थोडीशी खराब सुरुवात झाली पहिल्या षटकामध्ये. कदाचित जर 10-12 धावा आल्या असत्या तरी या मॅचचं चित्र काहीसं वेगळं असतं. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जरतरला स्थान नाही आहे हे सुद्धा आपण पाहत आहे. 6 बॉल 28 धावा. 6 बॉल 28. पहिलाच बॉल फुलटॉस आणि या फुलटॉस बॉलवर मात्र झेल टिपला जातो आहे आणि फलंदाजाला परतावा लागला. बॅट्समन इथून बाद झालाय नितेश पाटील. प्रीतम मस्कर नवीन फलंदाज आलाय. प्रीतम साठी हा बॉल सरळ समोरच्या दिशेला ब्लॅक स्क्रीनच्या समोर खेळले होते. झेलची संधी सुद्धा होती परंतु इथून पुन्हा एकदा रनआउट आहे की नाही चेक केलं जाणार आहे. सुरक्षित पोहोचलेत की नाही अगदी क्रीज मध्ये आणि इथून चेक करूया आपण कंट्रोल रूम मधून स्क्रीनवर. सध्या आपण पाहिलं तर या मॅच मध्ये अनिकेतकडे खूप जबाबदारी येते आपण पाहू शकाल आणि या मॅच मध्ये सातत्याने रिव्ह्यू पाहायला मिळाले. मग अंपायर्स असतील, टीम असतील, त्यानंतर प्रत्येक अगदी गोष्टीला बारकाईने चेक केलं जातं कारण मॅच महत्वाची दोन्ही टीमसाठी. जो जिंकेल त्याला पुढे जाताना संधी मिळणार आहे. कोणत्या संघाचा प्रवास थांबेल परंतु इथून चेक करतोय आपण बॅट्समन सेफ आहे की मग आऊट असेल, थाव असेल की नाही या साऱ्या गोष्टी इथून चेक केल्या जातात कंट्रोल रूम आणि मग साईप्रीत लाईव्ह. बॅट्समन सेफ असेल, सुरक्षित पोहोचलेत. आता मात्र इक्वेशन बदललं जात आहे. 4-27, 4 चेंडू 27. यावेळेला स्विच इट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. स्विच इटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु लेग बाईटची सिंगल आणि आता मात्र येणारे 3 चेंडू आणि 3 मध्ये राहिल्या 26. मालिकावीर जी इलेक्ट्रिक स्कूटी तुम्ही पाहताय अगदी मैदानाचा फेरफटका तिच्यावर मारला जातोय. आमची सचिनभाई पवार पियुषला आपण पाहताय. आता बॉल राहिले शिल्लक 3 चेंडू आणि 25ची आवश्यकता. 3-25चं समीकरण. 3 बॉल मध्ये 25 धावा. सकाळची सुरुवात आता शुभ सकाळ. तब्बल वाजले त्यावेळेला आपण पाहताय 5 वाजले बघा आणि येतोय हा उत्तुंग असा षटकार. षटकारानं टीमची धावसंख्या आता थोडंसं अंतर कमी केलं. येणारे 2 बॉल 2 मध्ये 20ची आवश्यकता. प्रज्वल कदाचित पहिल्या षटकामध्ये 10-12 धावा असत्या तर या मॅच मध्ये काहीसं वेगळं चित्र असतं परंतु तसं घडलं नाही आणि मग केलेली दमदार फलंदाजी एवढी टीमची पाहायला मिळाली
आणि त्यानंतर मग खूप मागे जाताना पाहिलं आपण टीम नारपोली संघाला, परंतु आता मात्र आणखी एक आला आहे उशिराने येणारा हा षटकार. आता बॉल राहिले शिल्लक, एक बॉल अंतिम शेवटचा आणि त्या बॉलवर आता 13ची गरज आहे. एक चेंडू आणि 13 धावा. मग अशी 19व्या होत्या, आता मात्र षटकार आलाय. आता मात्र एक बॉल आणि 13ची गरज आहे. परंतु हा फटका इथून मात्र आपण पाहत आहे अगदी बीट करणारा बॉल. इथून सामना जिंकलाय टीम अजनबी स्पोर्ट्स ओवळे टीमनं आणि ओवळे संघ पोहोचलाय सुपर 5 मध्ये क्वालिफाय होतं या रात्रीमधून. आपलं हार्दिक अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन टीम अजित मुंगाजी अँड कंपनी. आणि अगदी सुपर 5 साठी आपल्याला शुभेच्छा. हार्ड लक टीम. आपण पाहतो यंगस्टार टीम आपण पाहत आहे नारपोली संघ. पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपण सहभागी झाला त्याबद्दल हार्दिक स्वागत. जाऊया मॅन ऑफ द मॅच सामनावीर. आणि सामनावीर दिलं जाईल. मी सागरबाई असतील, सचिन पवार असतील आणि विनंती करतो या आपण सचिनबाई पवार आणि सागरबाई भोईर यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीर देऊया. सामनावीर ठरलाय अजित मुंगाजी. चला अजित मुंगाजी या आपण सामनावीरसाठी. चला हस्त आंदोलन करूया आपण दोन्ही टीम आणि इथेच आपण आजची रात्र संपूया. चला मॅन ऑफ द मॅच अजित मुंगाजी. 10 चेंडू आणि 36 धावा. चला सामनावीर अजित मुंगाजी या आपण. चला सागरबाई आणि सचिनबाई आपण द्या मॅन ऑफ द मॅच. चला त्यानंतर पंच, त्यानंतर आमची साईप्रीत लाईव्ह कॉमेंटेटर, स्कोरर सर्वांचं आपण पुन्हा एकदा धन्यवाद. आणि चला इथून आजची रात्र संपली असं आपण सांगूया आणि सामनावीर देऊया आपण अजितला. चला टीम अजनबी ओवळे अभिनंदन आपलं. आणि चला सामनावीर सागरबाई आणि सचिनबाई चला आपण द्या, लवकर द्या. चला इथून सर्वांसाठी गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आम्ही इथेच थांबतो. पुन्हा एकदा उद्या आपण भेटूया ठीक 7 वाजता आपण भेटणार आहोत पहिल्या मॅचसाठी. चला आपण सामनावीर देतोय आणि इथेच थांबतोय. यस, धन्यवाद, थँक्यू.